दानपेटीमध्ये 10ची नोट टाकायची आणि भरपूर काहीतरी मागायचं। भगवंताकडून काहीतरी प्राप्त करणे, त्याच्याकडून काहीतरी मागणे, यासाठी आपण आयुष्यामध्ये भक्ती करत असतो। परंतु गणेशजींनी इथं जी भक्ती केलेली आहे ती भक्ती तर फार श्रेष्ठ सांगितलेली आहे। गणपतींनी काय केलेलं आहे, जेव्हा विश्वाची प्रदक्षिणा मारायला सांगितलेलं आहे की गणपती आणि कार्तिक दोघांना सुद्धा जेव्हा विश्वाची प्रदक्षिणा मारायला सांगितली, त्यावेळेला कार्तिकेय हे विश्व प्रदक्षिणेला निघाले, परंतु गणपती मात्र आपल्या आईवडिलांसाठी एक आसन टाकतात, पार्वती माता आणि महादेवांसाठी, आणि सांगतात की तुम्ही दोघेही इथं आसनस्थ व्हा। दोघेही आसनस्थ होतात आणि तिथे पार्वती माता आणि महादेवांना गणपती 7 प्रदक्षिणा मारतात आणि सांगतात की माझी विश्व प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे। सांगण्याचं तात्पर्य हे आहे, बुद्धीचे दैवत, बुद्धीचे दाता, देवांचे आराध्य ज्यांनी आईवडिलांना विश्व मानलं, ज्यांनी आईवडिलांची पूजा केली, त्या गणपतीला ज्या वेळेस आपण पूजत असतो, त्या गणपतीचं ज्या वेळेला आपण पूजन करत असतो, त्यावेळेला आपण त्यांच्या चरित्रामधून हे शिकलं पाहिजे की गणपती बुद्धीची दैवत ठरत असताना, गणपतीला हा मान मिळत असताना कुठंतरी त्यांनी त्यांच्या आईवडिलांना ते स्थान दिलेलं आहे, आईवडिलांना आराध्य मानलेलं आहे। फार महत्त्वाचं आलेलं आहे या संपूर्ण शिव महापुराणमध्ये। आज कुठंतरी आपल्याला हे जाणणे गरजेचं आहे की जीवनामध्ये आईवडील किती महत्त्वाचे आहेत। आज आपण तीर्थयात्रेला जातो आहे ना, उपवास करतो, खूप देवधर्म करतो, आपण एवढं सर्व करत असताना कुठंतरी आपण आपल्या आईवडिलांना विसरून जातो। आपण भलेही घरी फार उपास तापास करत असू, 16 सोमवारांचं व्रत करत असू, पशुपती व्रत आपण करत असू, परंतु आपल्या घरातील आईवडील जर का सुखी नसतील तर त्या व्रताला काही अर्थ नाही गडे। महाराज, आयुष्यामध्ये आईवडिलांचं महत्त्व जेवढं आहे ना, तेवढं महत्त्व कोणाचंच नाही। बघा, माणूस कितीही श्रीमंत झाला, त्याने कितीही संपत्ती कमावली, तरी आईवडिलांकडून मिळणारा आशीर्वाद तो प्राप्त करू शकत नाही। एक आईवडिलांचं महत्त्व आयुष्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगते। एक 7 वर्षाचा मुलगा होता, अचानक त्याची आई मरण पावली। मुलगा सकाळी सकाळी झोपेमधून उठला आणि अंगणामध्ये गेला। अंगणामध्ये जाऊन पाहतो तर काय, अंगणामध्ये भरपूर गर्दी जमलेली। त्या गर्दीमध्ये मुलगा आईला शोधायला लागला। गर्दीमध्ये आई दिसेनाशी झाली। मुलगा वडिलांकडे गेला आणि बोलायला लागला, बाबा माझी आई कुठे आहे हो, मला आई पाहिजे आहे। त्यावेळेला शेजारीण बाई आली आणि मुलाला जवळ घेतलं, म्हणे बाळ, ती तुझ्याही तिथं झोपलेली आहे। अंगणामध्ये आईचं प्रेत टाकलेलं होतं। त्या प्रेताजवळ जाऊन मुलगा त्या आईला उठवायला लागला, अगं आई उठ ना, उठ ना, मला शाळेत जायचं आहे, माझी अंघोळ करून दे, मला टिफिन बनवून दे, मला कपडे घालून दे, मला शाळेत जायचं आहे। अगं आई उठ ना, काय झालं, रोज सगळे झोपलेले असायचे, तू उठलेली असायची, आज मात्र सगळे उठलेले आहे, तू झोपलेली आहे, आई काय झालंय ग, उठ ना। त्या प्रेताला तो मुलगा हलवण्याचा प्रयत्न करत आहे, उठवण्याचा प्रयत्न करत आहे। आज आई अशा अवस्थेमध्ये झोपलेली होती, अशा निद्रेत ती गेलेली होती जिथून कोणीच उठू शकत नाही। मावळलेला सूर्य हा पुन्हा उगवू शकतो, परंतु मातीआड गेलेली आई ही पुन्हा दिसू शकत
नाही. मुलाने त्या प्रेताला हलवण्याचा प्रयत्न केला. आई उड ग, आई उड ग. ती शेजारीन बाई आली आणि मुलाला जवळ घेतलं. सांगितलं, बाळ, अरे तुझी आई आता अशा निद्रा अवस्थेमध्ये झोपलेली आहे जिथून कोणीच उठू शकत नाही. मुलगा वडिलांकडे गेला आणि विचारायला लागला, बाबा माझ्या आईला काय झालंय हो, सांगा ना, माझी आई उठत का नाही? आज पहिल्यांदा मुलाच्या प्रश्नाचं उत्तर बापाकडे नव्हतं. मुलगा रडायला लागला. आईची प्रेत यात्रा निघाली. अग्निडाग देऊन मुलगा घरी आले आणि एका 1.25 महिन्यामध्ये बापानं दुसरं लग्न केलं. घरामध्ये सावत्र आई आली आणि मुलाचा छळ चालू झाला. रात्रीचं सकाळी खायला द्यायची, सकाळचं रात्रीला खायला द्यायची, धुनी भांडी त्याच्याकडून सगळं करवून घ्यायची. अगदी मुलगा 7 वर्षाचा आहे. मुलगा विचार करायला लागला, माझी आई होती त्यावेळेला मला छान गरम गरम जेवायला द्यायची, मला साधं ग्लासभर पाणी सुद्धा तिने मागितलं नाही. आज ही सावत्र आई मला घरामध्ये राबवत आहे. मी असं कुठलं पाप केलेलं आहे? एक दिवस तिने आवाज दिला, बाळू इकडे. मुलगा अभ्यास करत होता. अभ्यास करत असताना त्याचा वर्गमित्र तिथे आला आणि विचारायला लागला, आपण दोघे अभ्यास करूया. परंतु आवाज आल्यानंतर मुलगा धावत धावत जातो. काय आहे सांग? तिने सांगितलं, मला बाहेर कामाला जायचं आहे, काहीतरी मीटिंग आहे, ही माझी महागडीची साडी आहे, प्रेस करून ठेव. मुलाने सांगितलं, मला प्रेस करता येत नाही, आजपर्यंत मी कधीच कपडे प्रेस केले नाही. तिने सांगितलं की मला बाहेर कामाला जायचं आहे, अर्जंट मीटिंग आहे, त्यामुळे ही माझी साडी तू प्रेस करून ठेव. मुलाने खूप गयावया केली, परंतु तिने ऐकलं नाही. साडी मुलाच्या मस्तकी मारली आणि निघून गेली. मुलगा साडी प्रेस करायला लागणारच तेवढ्यात त्याला परत आवाज आला, बाळू इकडे ये. मुलाचा वर्गमित्र बाहेर आलेला होता. गेला 2 मिनिट, गोष्टीच करणार काय, तेवढ्यात जोरात आरोडी फोडली, बाळू इकडे ये. मुलगा धावत धावत आतमध्ये गेला. अगं काय झालं, का ओरडलीस एवढी? अरे तुला ही महागडीची साडी मी प्रेस करायला सांगितली होती, जाळायला सांगितली नव्हती. मुलगा बाहेर गेला आणि त्या इलेक्ट्रिक इस्त्रीने साडी जळून गेली. मुलाने सांगितलं, मला साडी प्रेस करता येत नाही, मी तुला आधीच सांगितलं होतं, परंतु तरी सुद्धा तू जबरदस्तीने साडी माझ्याकडे मारली, टाकून दिली आणि इथून निघून गेलीस, यामध्ये माझा काही दोष नाही, मी काय करू? तिने सांगितलं, माझी ही हजारो रुपयाची महागडीची साडी तू जाळून टाकलेली आहेस, आता तुला शिक्षा व्हायला पाहिजे. सख्खी आई असती तर केली असती का हो शिक्षा? नाही. सावत्र आई पुढ्यात उभी होती. तिने सांगितलं की आता तुला शिक्षा व्हायला पाहिजे. त्या 7 वर्षाच्या मुलाला तिने सांगितलं की कमरेत वाक. 7 वर्षाच्या मुलाला वाटलं ही चरण स्पर्श करायला लावत असेल, आपल्याकडून माफी मागवून घेत असेल. मुलगा कमरेत वाकला, चरण स्पर्श करायला जाणारच तेवढ्यात इलेक्ट्रिक वरून गरम झालेली प्रेस तिने त्या मुलाच्या पाठीवरून जोरात फिरवली. मुलगा ओरडायला लागला, आई आई करायला लागला. घरातील देवाकडे धाव घेतली, भगवान मैंने सुना है तू बहुत दयालू है. अरे मी ऐकलेलं आहेस तू फार दयाळू आहेस. अभिमन्यूला क्षीराचा सागर दिलास, ध्रुव बाळाला अडळपद दिलंयस. मला फक्त माझी जन्मदाती आई परत दे, मला फक्त माझी जन्मदाती आई परत दे. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ, मगर माँ नहीं मिलती, मगर माँ नहीं मिलती. सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ, सबसे
जैसे गंगा माँ का पानी, उस इंसान की क्या जिंदगानी, उस इंसान की क्या जिंदगानी, जिसने माँ की कदर नहीं जानी। हे माँ, हे माँ, माँ से मथुरा, माँ से मदीना, माँ से मंदिर, माँ से मस्जिद, माँ से बड़ा इस जग में न कोई, माँ से बड़ा इस जग में न कोई, माँ से बड़े महान, माँ से बड़े महान, माँ से बड़े महान, सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ जग में, सबसे बड़ी है माँ। सबसे बडी है माँ. आई वडिलांचं महत्व या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. मातेच्या गर्भात वाढला जठराग्नीच्या तापे पोळला. बाळ जेव्हा गर्भामध्ये असते ना आईच्या, तेव्हा ती त्या बाळाला त्रास होईल म्हणून चहा पित नाही. माझ्या बाळाला चटके लागतील, त्याला त्रास होईल म्हणून ती कधी आईस्क्रीम खात नाही. माझ्या बाळाला थंड लागेल, कफ होईल. मुलगा जन्माला आला की हाताच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपते. कधी रात्रीची मुलाने सू केली तर त्या ओल्या चादरीवरती ती झोपते आणि कोरड्यावरती मुलाला झोपवते. रात्रीतून कितीतरी वेळ मूल दूध पिण्यासाठी रडतं. आई रात्र रात्र जागून काढते आणि मुलाला दूध पाजते. ते बाळ ज्या वेळेला मोठं होत असताना त्याच्या ज्या काही अपेक्षा असतात, इच्छा असतात, जे काही हट्ट असतात ना, ते आईवडील अगदी आनंदाने पुरवतात. त्यांना सुख वाटतं त्यामध्ये. माझ्या मुलाने चॉकलेट मागितली का, देऊ दे. हे बोट धरून आईवडील त्याला फिरवत असतात, शिकवत असतात. वडिलांच्या अंगा खांद्यावर मूल मोठं होतं. परंतु तेच मूल ज्या वेळेला 22-25 वर्षाचं होतं ना, ज्या वेळेला घरामध्ये पत्नी येते, त्यावेळेला त्या आईवडिलांचे हाल पाहवले जात नाही हो. कधी आईने जर का म्हटलं ना, मला आज ही भाजी खाण्याची इच्छा आहे, तर त्या घरामध्ये त्या आईच्या आवडीचं कधीच पडणार नाही. आज वडिलांनी जर का म्हटलं ना, मला ही भाजी जेवायची आहे, तर त्या घरामध्ये ती भाजी कधीच पडणार नाही. कारण आम्हाला आमच्या बायकोची हौस पुरवायची असते, आम्हाला आमच्या मुलांचे लाड पुरवायचे असतात. परंतु अरे त्यांचं काय, ज्यांनी आयुष्यभर खस्ता काढल्या आणि आपल्या आवडीनिवडी पुरवल्या. मुलगा ज्या वेळेला कॉलेजला जातो ना, त्यावेळेला मुलगा बापाला म्हणतो की बाबा, मला 1000 रुपयाचं शर्ट पाहिजे आहे, मला कॉलेजमध्ये जायचं आहे. श्रीमंतांची मुलं कॉलेजमध्ये शिक्षण शिकतात. त्यावेळेला बाप शेतामध्ये जात असताना बन्यांना 17 ठिकाणी भोका पडलेली असतात, तरी सुद्धा दुकानातून नवीन शर्ट 1000 रुपयाचा आणून देतो. ज्या वेळेला मुलगा कॉलेजमध्ये जायला लागतो, त्यावेळेला मुलाला चांगला शूज पाहिजे असते. तो 2000चा शूज बाप मुलाला कॉलेजमध्ये जाण्यासाठी आणून देतो. परंतु त्याच बापाच्या पायामध्ये फाटकी चप्पल असते, ती चप्पल धड घालताही येत नाही, तरी बाप विचार करत नाही. अरे तो बाप रात्रभर शेतामध्ये राबतो, परंतु मुलाला कधीच म्हणत नाही की गड्या चल आपण आपल्या शेताचा बांध पाहूया,
आपल्या शेतामध्ये कोणतं पीक आलेलं आहे हे पाहूया, कारण मुलाला वाटतं, बापाला वाटतं आपला मुलगा शिकत आहे. ती आई जी एका साडीच्या 2 साड्या करते आणि दिवस काढते, मुलगी ज्या वेळेला कॉलेजला जायला लागते ना, तेव्हा तिला रोजचे नवीन ड्रेस घालता येईल याची तयारी करत असते. बाप स्वतः चटणी भाकर खातो, परंतु मुलाच्या टिफिन मध्ये चांगले पदार्थ गेले पाहिजे यासाठी कमावलेले 500 रुपये हे बाजूला ठेवत असतो. परंतु आपण काय करतो? आपण साधा बापाचं डोकं दुखलं ना तर घरात आल्यानंतर विचारत नाही, बाबा तुमचं काही दुखते का हो, तुम्हाला बरं आहे का? अरे कधीतरी आईला विचारा, आई तू बीपीची गोळी घेतलीस का ग, तुला बरं वाटते का? तिला स्वर्गसुख मिळाल्याशिवाय राहणार नाही, ती तुम्हाला आयुष्यात कधीच काही मागणार नाही. कधीतरी आपल्या आईला विचारा, आई तू जेवलीस का ग? तुम्ही एवढं एक वाक्य जरी विचारलं ना तरी त्या आईला खूप बरं वाटेल, तिला बीपीची गोळी घेण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या आईला जर का विचारलं, आई तुझे टोंगळे बरे आहेत ना, काही त्रास नाही ना, डॉक्टरकडे जायचं का? जायचं असलं तरी ती तुम्हाला नाही म्हणेल. तुम्ही विचारलं एवढ्यातच तिला समाधान वाटणार आहे. मायबापांना काय पाहिजे आहे? ज्यांनी आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं, आपल्यासाठी झिजवलं, ज्यांनी संपूर्ण आयुष्याची कमाई आपल्यासाठी लावली, त्या मायबापांना आपण देणार तरी काय आहो? आपल्याकडे आहे तरी काय द्यायला? त्यांना फक्त प्रेम द्यायचं आहे. प्रेमाचे 2 शब्द पाहिजे आहे. ते जर का देता आले ना गड हो, 33 कोटी देवांगण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाईले रे बा, तुने नाही पाणी पाजले. रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाईले रे बा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. आज आपण शहराकडे निघून जातो. आपली म्हातारी आईवडील ही गावाकडे असते. इंदोरमध्ये घडलेली घटना आहे 15 दिवसाआधी. 20 दिवस पर्यंत आई वडील मेलेले घरामध्ये बंद राहिले. फार दुर्दैव आहे आपल्या या भारत देशाचं, आपल्या महाराष्ट्रातील या समाजाचं. जिथे आई वडिलांना पूजनीय मानल्या जाते त्या समाजामध्ये आज अशी घटना घडते. आई वडील मेल्यानंतर 20 दिवस बापाचा मृतदेह आणि 18 दिवस आईचा मृतदेह घरामध्ये बंद राहतो. त्याला कीड लागते, दुर्गंध सुटतो. तरी सुद्धा फॉरेनवरून मुलगा एकही फोन करत नाही. अरे 20 दिवस झाले बापाला मरून, किडे पडलेले आहे देहामध्ये, शरीराला कीड लागलेली आहे, दुर्गंध सुटलेला आहे. ज्या वेळेला सरकारी अस्पतालमधून, सरकारी दवाखान्यामधून तिथं लोक तो देह उचलायला येतात, तो देह उचलायचा की नाही हा विचार करतात. प्रश्न त्या मुलावर
उठवल्या जातो. 18 दिवस झाले तरी मुलाला वाटलं नसेल आपल्या आईचा फोन आला नाही, आपल्या वडिलांचा 18 दिवसात एकही फोन आला नाही. आपण फोन करून पाहायला पाहिजे नेमकं झालं काय असेल, बरे आहेत ना. एक फोन करायला जर का आपल्याकडे वेळ नसेल तर आयुष्य आपलं वाया गेलं म्हणून समजा. हे आयुष्य व्यर्थ आहे. आपण जर का शहराकडे राहत असेल ना, गाव सोडून, तर दिवसातून एक तरी फोन आपल्या आई वडिलांना करा. तुम्ही बरे आहात ना. आई वडिलांना शांत झोप लागेल. अरे झोप लागत नाही आई वडिलांना. मुलं जेव्हा घरदार सोडून जातात ना, तेव्हा ते घर त्यांना खायला उठतं. माझा मुलगा माझ्या घरी नाही आहे, माझी सून माझ्या घरी नाही, माझी नातवंड माझ्या घरी नाही. रात्र रात्र जागून काढतात. त्या जागरणामुळे मग त्यांना बीपीच्या गोळ्या चालू होतात. त्या जागरणामुळे मग त्यांना वेगवेगळे आजार उत्पन्न होतात. मला तुम्हाला सांगायचं हे आहे, या समाजामध्ये तुम्ही खूप श्रीमंत झालात, खूप संपत्ती कमावली, लाखोची इस्टेट कमावली, परंतु त्या लाखोच्या इस्टेटमध्ये, संपत्तीमध्ये, बंगल्यामध्ये तुमच्या आईवडिलांना राहायला जर जागा नसेल तर ती संपत्ती काही कामाची नाही गडे हो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. हो 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 आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. हो तप्त्या उन्हात रखरखत्या रानात राहीलच माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मेल मुठभर घास, कधी दिला रे उपवास. कधी मेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना किती करेत काट्याचे घास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. हो हो आ महाराज, मला हे सांगायचं आहे की लाखोंची इस्टेट आई वडिलांशिवाय व्यर्थ आहे. लाखो रुपयाची फॉर्च्युनर आपण घेतली, परंतु त्यामध्ये जर का आपल्या आई वडिलांसाठी बसायला जागा नसेल तर ती गाडी काही कामाची नाही. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांना आपल्याला आनंद कसा देता येईल ना, याचा प्रयत्न आपण करायचा. आपले आई वडील आनंदी कसे राहतील, सुखात कसे राहतील. कधीतरी घ्या ना एखाद्या दिवाळीला आपल्या आईला साडी. बायकोला घेतो ना आपण, कधीतरी आपल्या आईसाठी सुद्धा साडी घ्या. कधीतरी आपल्यासाठी आपण शर्ट पॅन्ट घेतो ना दिवाळीला, एखाद्या दिवाळीला आपल्या वडिलांसाठी सुद्धा एखादा शर्ट पॅन्ट घ्या. अरे आयुष्यभर ज्या बापाने फाटकी बन्यान घातलेलं, मुलाने कमावलेला नवीन शर्ट पीस ज्या वेळेला तो घालेल ना,
त्याच्या आनंदाला पारावर राहणार नाही. कधीतरी हे सुख आपल्या आईवडिलांना द्या गडे हो, देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. अरे भक्त पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली, त्यामुळेच त्याला विठ्ठल प्राप्त झाला, तसा प्राप्त झाला नाही. विटेवर उभा राहिला पुंडलिकासाठी. मग आपल्याला एवढं काही करायचं नाही आहे. आपल्याला फक्त आपल्या आईवडिलांची विचारपूस करायची आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण या समाजामध्ये बघा, घराच्या उंबरट्याच्या बाहेर पडल्यानंतर पैसा कमावण्यासाठी आपण खूप फिरतो, खूप खस्ता खातो, परंतु सगळीकडे काय आहे? घुटमट आहे. या जीवाला शांतता कुठंच मिळत नाही. तुम्ही बाहेरून दिवसभर फिरून या आणि आईच्या डोक्यावरती, आईच्या मांडीवरती डोकं ठेवा. आई ज्या वेळेला मायेने डोक्यावरून हात फिरवते ना, त्यावेळेला मिळालेलं समाधान हे काही वेगळं असते. आपला मुलगा दिवसभर बाहेर फिरून आलेला आहे, बाप पाण्याने भरलेला ग्लास मुलासमोर आणतो. ते पाणी पिल्यानंतर मुलाला जी तृप्ती मिळते ना, ती काही वेगळी असते. मुलांना, आईवडिलांना सगळं कळतं की आपली मुलं काय करत आहेत, किती कष्ट करत आहे. मुलानं एक दिवस जरी गावाच्या बाहेर जाऊन इंधन तोडून आणलं ना, तरी बाप कासावीस होतो. आज माझा मुलगा इंधन आणायला गेला, त्याने इंधन तोडून आणलं. दुसऱ्या दिवशी त्याला सांगतो की तू आणू नको, मी आहे ना, मी आहे तोपर्यंत लाकडं तोडून आणेन. बाप मरेपर्यंत लाकडं तोडून आणतो. परंतु मुलाला कधी म्हणत नाही की गड्या थांब, चल माझ्यासोबत. आई मरेपर्यंत शेतामध्ये राबराब राबते, परंतु मुलीला कधीच म्हणणार नाही की बाई चल ना माझ्यासोबत, कधीच म्हणणार नाही. त्या मुलींनी लक्षात घ्यावं की आपण सून म्हणून ज्या घरामध्ये आलेला आहो, आपल्या घरी सुद्धा आपल्या भावाची पत्नी येणार आहे, आपल्या आईवडिलांना सुद्धा सून येणार आहे. मग दुसऱ्याच्या घरामध्ये आपण सून म्हणून कसं वागायचं, कसं राहायचं. सासूने एखाद्या वेळेस रागवलं ना, तर शांतपणे ऐकून घ्यायचं. सासूबाईंचा राग हा 2 मिनिटांचा असतो. राग गेल्यावर लगेच सासूबाई सुनबाई जवळ येतात की राग मानू नको बरं, मी बोलण्याच्या ओघात. हा सासूबाईंचा स्वभाव असतो. ते जास्त मनाला लावून घ्यायचं नाही. कारण हे जर का आपण मनाला लावून घेतलं, त्याचं बोझं जर का आपण या मनावरती बांधून ठेवलं, तर आयुष्यामध्ये कोणीच सुखी राहू शकत नाही. आणि आपल्याला जर का सुखी राहायचं असेल तर आईवडिलांना आपण आनंद दिला पाहिजे. आणि तो आनंद आपल्याला या शिव महापुराण कथेमधून शिकायचा आहे की कसा द्यायचा आहे. जीवनाचा सुगंध परिदवावा, आनंद या जीवनाचा सुगंध परिदवावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघावा, आनंद या जीवनाचा सुगंध परिदवावा, आनंद या जीवनाचा सुगंध परिदवावा. दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जानता जीवनाचा, हे जानता जीवनाचा प्रारंभ ओळखावा, आनंद या जीवन
जीवनाचा. जीवनामध्ये आनंद घेता आला पाहिजे, नाहीतर भरपूर कमावलं. सीखा हजारो हिकमती तो क्या किया अपने लिए, सीखा हजारो हिकमती तो क्या कमाया अपने लिए, कोटि खिलाया द्रव्य भी तो क्या रखा अपने लिए, लाखों कमाया द्रव्य भी तो कुछ नहीं अपने लिए, गर आत्म से ही लव नहीं तो कुछ रखा नहीं अपने लिए. अरे आपण आयुष्यामध्ये खूप काही कमावलं, परंतु या आत्म्याविषयी जर का आपल्याला लगाव नसेल, या आत्म्याची तृप्तीच जर का आयुष्यामध्ये होत नसेल, या आत्म्याचं काहीतरी भोजन असेल ना, या शरीराला जसं अन्न पाणी लागतं रोज दिवसभर, पहाट झाली की आपण चहा पितो, पाणी पितो, 12 वाजले की जेवण असतं, वरण भात भाजी पोळी, संध्याकाळ झाली की परत असतं काहीतरी. रोज या शरीराची भूक आपण भागवत असतो, परंतु या आत्म्याचं काय याचा विचार आपण कधी करत नाही. या आत्म्याचा विचार आपल्याला करावा लागेल की आत्म्याची भूक कशाने भागेल. त्या आत्म्याची भूक भागवण्यासाठी आपल्याला समाजामध्ये समाधान शोधत असताना कुठंतरी आई वडिलांची सेवा करणे गरजेचं आहे. अरे भागवतामध्ये भगवंत ज्या वेळेला यशोदा मैयाकडे राहतात, त्यावेळेला बघा यशोदा मैया ज्या वेळेला भगवंताच्या मागे धावते ना खाऊ घालण्यासाठी, त्यावेळेला भगवंत तो आनंद यशोदा मैयाला देतात. नंदबाबा ज्या वेळेला बाहेरून येतात ना, त्या वेळेला भगवंत नंदबाबाच्या पायातील चपला काढतात आणि डोक्यावरती मिरवतात की माझे बाबा बाहेरून आलेले आहे, माझे पिताजी बाहेरून आलेले आहे. त्यांच्या चपला डोक्यावर घेऊन नाचतात. का? कारण एका मुलाचं सुख त्यांना आपल्या आईवडिलांना द्यायचं असतं आणि यशोदा मैया नंदबाबा ते सुख अनुभवत असतात. ते सुख कधीतरी आपण आपल्या बापाला आईला दिलं पाहिजे. बाप बाहेर जात असेल ना तर बापाची चप्पल त्याच्या पायासमोर कधीतरी नेऊन ठेवावी. आई बाहेर जात असेल ना कधीतरी पाण्याची बॉटल भरून तिला द्यावी, कधीतरी तिची कपाटातील साडी काढून तिला द्यावी की आज आई ही साडी तू घाल, आज सासूबाई तुम्ही ही साडी घाला, फार छान दिसेल. सासूबाई गावभर मिरवेल की माझ्या सुनबाईने मला ही साडी दिलेली आहे आज घालायला. हे कधीतरी आपल्याला करता आलं पाहिजे, यातच जीवनाची धन्यता आहे. पुढे गणपती बाप्पाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या आणि गणपती बाप्पाचा गृहस्थाश्रम सुरू झाला. बोले उमापती महादेव की जय, गणेश भगवान की जय, हर हर महादेव, हर महादेव, हर हर. महादेव. तर विश्वरूपाच्या ह्या ज्या 2 पुत्री आहेत रिद्धी आणि सिद्धी, यांच्यासोबत गणेशजींचा गृहस्थाश्रम सुरू झाला. पुढे गणेशजींना 2 पुत्र होतात. रिद्धीपासून लाभ आणि सिद्धीपासून शुभ. शुभ आणि लाभ हे 2 पुत्र गणेशजींना प्राप्त झालेले आहेत. आता हे शुभ लाभ कशातून प्राप्त झालेले आहे? ज्या वेळेला गणेशजींना बुद्धी प्राप्त झाली. रिद्धी कोण आहे? बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीपासूनच आपल्याला काय प्राप्त होत असते? सिद्धी प्राप्त होत असते. सिद्धी तशीच प्राप्त होते का? नाही. सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपल्या या शास्त्राने भक्तीची खूप मोठी पराकाष्ठा सांगितलेली आहे. ती पराकाष्ठा जर का आपण केली तरच सिद्धी प्राप्त होते. मग तिथपर्यंत जर का आपल्याला पोचायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, भोलेनाथाची आराधना करावी लागेल. पार्वतीने किती आराधना केली भोलेनाथाला प्राप्त करण्यासाठी, ती आराधना आपल्याला करावी लागेल. जेव्हा आपण घरामध्ये राहतो तेव्हा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती आपण शुभ आणि लाभ लावत असतो, लावतो ना, एका नाहीतर कुंकवाने लिहत असतो. ते शुभ लाभ म्हणजे काय आहे की शुभ गोष्टींचा लाभ झाला पाहिजे. मधात आपण गणेशजींची प्रतिमा सुद्धा लावतो.
परंतु ती दारावरती कधीच लावायची नाही. गणेशजी कोण आहेत? विघ्नहर्ता आहेत. ती प्रतिमा जर का आपण गणेशजींची प्रवेशद्वारावरती लावली तर घरावरती अनेक संकट येत असतात. शास्त्र सांगते हे. म्हणून कधीच घराच्या प्रवेशद्वारावरती गणेशजींचा फोटो लावायचा नाही, प्रतिमा लावायची नाही. लावायची असली तर घराच्या आतमधून लावायची. तर हे जे शुभ लाभ सांगितलेले आहेत त्यासाठी गणेशजींची उपासना आपल्याला करावी लागते. ती उपासना करत असताना अनेक प्रकारच्या उपासना आता इथे आलेल्या आहेत की गणपतीची कुठली कुठली उपासना आपण करावी. अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र ते आपण करावं. बुद्धीचा चांगला उपयोग करावा. ही जी बुद्धी आहे ना, या बुद्धीमध्ये विवेक आहे, तो विवेक नेहमी आपण जिवंत ठेवला पाहिजे. अति कुशल होती दुष्ट बुद्धी स्पष्ट तो दिखती नाही. ही जी बुद्धी आहे ही बुद्धी फार हुशार असते. अति कुशल होती दुष्ट बुद्धी स्पष्ट तो दिखती नाही. या बुद्धीचे सुद्धा प्रकार आहेत, चांगली बुद्धी आणि दुष्ट बुद्धी. चांगली बुद्धी काय करेल? चांगली बुद्धी नेहमी तुम्हाला सत्संगामध्ये, परमार्थामध्ये, चांगल्या कार्यामध्ये सहभागी होण्याची ती तुमच्यामध्ये क्षमता निर्माण करेल. परंतु कुशल बुद्धी म्हणजे काय? दुष्ट बुद्धी ती नेहमी तुम्हाला वाईट गोष्टींकडे वळवेल. नेहमी व्यसनांकडे, वाईट व्यवहारांकडे नेहमी. म्हणून आपण नेहमी चांगल्या बुद्धीचा, कारण ज्या वेळेला आपण काही करतो त्या वेळेला आपलं मन सांगत असतं. म्हणून व्यवहार करत असताना आपण चांगलाच व्यवहार केला पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला काय होईल? चांगल्या गोष्टीचा लाभ होईल, शुभ गोष्टींचा लाभ होईल. म्हणून व्यवहार माणसाचा कसा असला पाहिजे? शुद्ध असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला, परमार्थ कशाचा त्याला. व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला. अरे आपल्याला व्यवहारच कळला नाही, नच माणुसकीचा गंध. माणुसकीचा गंध आपल्यामध्ये असला पाहिजे. समोरचा तिकडून येत असेल ना तर आपण विनम्रतेने त्याला रामराम केला पाहिजे. नाहीतर समोरचा तिकडून येत आहे तर हा इकडून कल्टी मारते परंतु रामराम करत नाही. हा इकडून जात असेल ना तर समोरचा तिकडून कल्टी मारते परंतु राम कृष्ण हरी म्हणत नाही ना राम राम म्हणत नाही. आज आम्हाला माणसाला विनम्रतेने वंदन करायची सुद्धा लाज वाटते आहे. त्यामध्ये सुद्धा आमचा अहंकार आडवा येत आहे. खरंच आम्हाला चांगल्या गोष्टींची प्राप्ती होईल का? नाही. व्यवहारामध्ये शुद्धता असणे गरजेचं आहे. जोपर्यंत व्यवहारामध्ये शुद्धता येणार नाही, दूध विकायला चाललो, 1 लिटर दूध आहे 2 लिटर पाणी आहे, त्या व्यवहारामध्ये तो मिळालेला पैसा, 2 लिटर पाण्यापासून मिळालेला पैसा तुम्हाला सुख देईल का? नाही देणार. आपण गहू विकतो परंतु गव्हात अर्धे जास्त मातीचे खडेच निघतात. चांगला गहू घ्यायचा असेल तर त्याचा दाम मोजून द्यावा लागतो. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की काय झालेलं आहे, सगळीकडे भ्रष्टाचार वाढलेला आहे. व्यवहारामध्ये शुद्धता राहिलेली नाही. कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे. शेतकऱ्याचा कच्चा माल बघा, शेतकरी ज्या वेळेला शेतामध्ये मेथी पिकवतो, भाजी पिकवतो, त्यावेळेला त्याची भाजी जी आहे ती जाग्यावरच 10 रुपये किलोनं घेतल्या जाते. परंतु तीच भाजी बाजारामध्ये नेल्यानंतर, मार्केटमध्ये नेल्यानंतर त्याचा भाव हा चौपटीने असतो. वांगी जर का 5 रुपये किलोनं शेतकऱ्याकडून घेतली ना तर ती बाजारामध्ये जाऊन
20 रुपये किलोने विकल्या जातात। शेतकऱ्याला त्याचा योग्य भाव मिळतो का? मग आपला व्यवहार शुद्ध आहे का? नाही, आपला व्यवहार शुद्ध नाही। म्हणून काय झालेला आहे, समाजामधील जो शेतकरी वर्ग आहे, समाजामधील जो व्यापारी वर्ग आहे, त्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही। आणि आपण फार हुशार शहाणी लोक आहोत, समाजामध्ये राहणारी स्टँडर्ड, ज्याला म्हणतो ना आपण आम्ही फार स्टँडर्ड आहोत, ती स्टँडर्ड लोक वेफर्स खाण्यासाठी 10 रुपये चिप्सचं पॉकेट विकत घेतात ना। परंतु 30 लोक 20 रुपये किलोने मिळणारे 7-8 आलू विकत घेणार नाही। हल्दीरामवाला फार हुशार आहे। या समाजातील माणूस 20 रुपये किलोने मिळणारे 7-8 डाळ 1 किलोला तो विकत घेणार नाही। परंतु त्याच मुंगाचे, मुठभर मुंगाची जेव्हा हल्दीरामवाला मसाला लावून दाल फ्राय बनवतो आणि हवाबंद पॅकेटमध्ये विकतो, तेव्हा ती मुंग डाळ या समाजातील माणूस हा 20 रुपयाला विकत घेत असतो। आम्ही शेतकऱ्याची किंमत केली का? अरे शासन शेतकऱ्याची किंमत करेल तेव्हा करेल, आपण शेतकऱ्याची किंमत केली का याचा विचार आधी करणे गरजेचं आहे। आपण शेतकऱ्यासोबत योग्य भाव केला का? आपण शेतकऱ्यासोबत योग्य व्यवहार केला का? नाही केला। आपण शासनाकडे मागणी करतो की आमच्या कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, आमच्या धान्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, आमच्या चण्याला योग्य भाव मिळाला पाहिजे। चना विकत घेत असताना आपण योग्य भावात विकत घेतला का? आपण तर 1 घंटा भाव करतो आणि त्याही पुढे जाऊन सांगेल शेतकऱ्याच्या मालाला या समाजातील शेतकऱ्यासोबत योग्य व्यवहार व्हावा असं जर का वाटत असेल, शेतकऱ्याची अवस्था ही काही आजची आहे का? नाही। गुलामी में था वतन हमारा, तभी से रोया किसान सारा, तभी से रोया किसान सारा। अभी तो हालत बड़ी बुरी है, इसे भी तुम जला करोगे। कहे दिन बंधु सुनो हमारी, किसान का कब भला करोगे। कहे दिन बंधु सुनो हमारी। वतन हमारा, तभी से रोया किसान सारा। अभी तो हालत बड़ी बुरी है, अभी तो हालत बड़ी बुरी है, इसे भी तुम जला करोगे। कहे दिन बंधु सुनो हमारी, किसान का कब भला करोगे। कहे दिन बंधु सुनो हमारी। ए दीन बंधु सुना हमारी, किसान का कब भला करोगे। गुलामी में था वतन हमारा, तभी से रोता किसान सारा। अरे गुलामीमध्ये ज्यावेळेस हा देश होता ना, त्यावेळेपासून शेतकऱ्याची अवस्था, या समाजाची अवस्था तीच आहे। बघा, मला हे सांगायचं आहे, शासन शेतकऱ्याच्या मालाचा भाव करेल त्यावेळेला करेल। आपण इथं सगळी बसलेली शेतकरीच आहो, आहे ना? सगळी शेतकऱ्याची आहो, अब्जोपती करोडपती कोणीच नाही इथं बसलेला। मला तुम्हाला हे सांगायचं आहे, शेतकऱ्याकडे योग्य भावाची मागणी करण्याआधी आपण कुठेतरी आपला विचार केला पाहिजे। समाज शेतकऱ्याचा विचार करेल त्यावेळेला करेल, परंतु शेतकऱ्याच्या पत्नीने जर का शेतकऱ्याचा विचार केला तर या समाजाला त्याचा विचार करणे भाग पडेल। परंतु आज आम्ही आपल्या पतीचा विचार करत नाही। आपला पती शेतामध्ये जातो, राब राब राबतो,
आपण घरी दिवसभर धुनी भांडी केली तेवढ्यानंच थकून जातो, परंतु शेतामध्ये जाऊन कधीच पाहत नाही की शेतामध्ये जे पीक आहे ते योग्य आहे का. अरे तोच पती जिवंत असताना आपण घरातील धुनी भांडी करतो, शेतामध्ये जात नाही, परंतु तो पती ज्या वेळेला कर्जासाठी कर्जबाजारी होऊन त्याच शेतामध्ये फाशी घेऊन आत्महत्या करतो ना, त्याची आत्महत्या केल्यानंतर शासन आपल्याला भलेही 1 लाख रुपये 2 लाख रुपये देत असेल, त्या 1 आणि 2 लाखात आपलं आयुष्य निघत नाही. त्यावेळेला आपण पदर खुसून ताठ मानेने उभं राहतो. घरामध्ये आपली 2-3 मुलं असतात, त्या मुलांचं शिक्षण करतो. ज्या शेतीसाठी आपला पती फाशी घेऊन आत्महत्या करतो, ती शेती आपण योग्य पद्धतीने सांभाळतो, त्यातून योग्य पीक काढतो आणि आयुष्याची धुरा योग्य पद्धतीने आपण व्यवस्थितपणे चालवतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, नवरा गेल्यावर जर का आपण एवढं करू शकतो, तर तो जिवंत असताना जर का आपण हे सगळं केलं तर त्याला मरायची वेळ येईल का. जब किसानों की देखूं भलाई, मैंने खुशियाँ मनाई. 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 जब किसानों की देखूं भलाई, जगे खुशियाँ मिलाए. जब किसानों की देखूं भलाई, मैंने खुशियाँ मनाई. जब किसानों की देखूं भलाई, मैंने खुशियाँ मनाई. क्योंकि दुनिया का पोसीदा वो है, उसमें झूठी जरा सी लहू है, उसमें खूप भलाई मैने खुशी आई खुशिया म्हणून. अरे शेतकऱ्याचं ज्या वेळेला भलं होईल ना, तेव्हा मला आनंद होईल. राष्ट्रसंतांचे उद्गार आहे. म्हणून एका पत्नीला माझं सांगणं आहे की मी याही आधी तुम्हाला सांगितलं, परंतु एका शेतकऱ्याच्या पत्नीला विशेष करून सांगत आहे की आपल्या नवऱ्यावर आत्महत्येची वेळ येईल त्याआधीच आपण सावध व्हा. नवरा जर का फार टेन्शनमध्ये असेल ना, फार विचारात असेल ना, कधीतरी त्याला विचारा की काय अडचण आहे. जेव्हा माणूस होईल चिंतातूर, तेव्हा घरची लक्ष्मी सांगी विचार. ज्या वेळेला माणूस खूप चिंताग्रस्त असतो त्यावेळेला घरची लक्ष्मी योग्य मार्ग काढत असते, तो योग्य मार्ग आपण काढला पाहिजे. नवरा मेल्यानंतर एवढं ताठपणे आपण उभं राहून समाजामध्ये जर का वाहवाह मिळवत असेल, तर तो जिवंत असतानाच ती वाहवाह मिळवा, जेणेकरून आपला संसार सुखाचा होईल आणि शेतकरी हा या समाजामध्ये योग्य पद्धतीने जीवन जगू शकेल. आज शेतकऱ्याचा विचार करणे समाजामध्ये गरजेचं आहे, परंतु सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. अशाच प्रकारे आपल्या या शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा व्यवहारामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. आज आपण मुलांना शिक्षणासाठी शाळा कॉलेजमध्ये पाठवतो, तिथे सुद्धा सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. लाखोंची फी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये घेतल्या जाते आणि मुलांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. लाखो रुपये फी आपण मुलांच्या शिक्षणासाठी भरत आहे, परंतु या समाजातील कॉलेजमधून विद्यापीठामधून काय बाहेर पडत आहे. या समाजातील कॉलेजमधून विद्यापीठामधून असा इंजिनियर बाहेर पडतो की तो इंजिनियर शासकीय इंजिनियर बनतो आणि शासकीय इंजिनियर हा मिळालेल्या प्रोजेक्टमधून पूल ज्या वेळेला बांधतो ना, त्यावेळेला बांधलेला पूल हा 6 महिन्यामध्ये खाली कोसळतो. त्या इंजिनियरकडून बांधलेले रस्ते हे 1 वर्षामध्ये खराब होतात, त्याला गड्डे पडतात, माणूस त्यावरून चालू शकत नाही. या समाजामध्ये डॉक्टर असा घडतो, इथं डॉक्टर साहेब बसलेले आहेत, सगळेच नाही बरं. या समाजामध्ये
डॉक्टर असा घडत आहे की भारत देशातील लोकांच्या किडन्या काढतो आणि बाहेर देशामध्ये जाऊन विकतो. या समाजामध्ये डॉक्टर असा घडत आहे, हॉस्पिटलमध्ये मेलेला माणूस हा ICU मध्ये 3 दिवस ठेवला जातो तरी सुद्धा प्रेत वापस मिळत नाही. या समाजातील शिक्षण व्यवस्था ही बिघडत चाललेली आहे. मुले शिकविण्या ठेविला मास्तर, त्यानेच केला दुर्व्यवहार. अरे मुले शिकवण्यासाठी आपण मास्तर ठेवला, परंतु आज शाळा कॉलेजमध्ये चालू काय आहे? शाळा कॉलेजमध्ये मुलगी ही सुरक्षित नाही आहे. जो गुरु आहे, जो विद्या देणार आहे, तोच कुठेतरी अत्याचार करत आहे. मग ही शिक्षण व्यवस्था जर का बिघडलेली असेल, या समाजामध्ये वकील असा घडतो ज्या वकिलाने समाजातील भांडणं वाद ही मिटवायला पाहिजे, परंतु मिळालेली केस भांडण कसं वाढेल यासाठी लाखो रुपये घेऊन ती केस 5-5 वर्ष या समाजामध्ये चालवणारी वकील आहे. मग आमची शिक्षण व्यवस्था चालली तरी कुठे? यावरती विचार करणे आज गरजेचं आहे. का शिक्षण व्यवस्था बिघडत आहे? कारण शाळा कॉलेजमध्ये फक्त मुलांना शिक्षण मिळतं, शिक्षणासोबत संस्कार मिळत नाही. कुठंतरी संस्कारापासून ती शिक्षण व्यवस्था दूर आहे. या समाजामध्ये आज शिक्षणाबरोबर जर का संस्कार मिळाले तर बांधलेला रस्ता हा आयुष्यभर टिकेल, परत रस्ता बांधण्याची गरज पडणार नाही असा इंजिनियर घडेल. या समाजामध्ये डॉक्टर असे घडतील की आलेला पेशंट त्याला योग्य उपचार मिळून त्याला जिवंत कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करेल. या समाजामध्ये वकील असे घडतील की मिळालेली केस ही अगदी 15 दिवसामध्ये सुटली पाहिजे, मोकळी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतील. परंतु समाजाला घडवणारा शिक्षकच आज जाग्यावर नाही, समाजाला घडवणारा गुरुच आज जाग्यावर नाही. म्हणून आज समाजाची व्यवस्था अशी झालेली आहे. आपण शाळा कॉलेजमध्ये भरपूर सारं डोनेशन भरून मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यासाठी पाठवतो, परंतु त्यांना जर का योग्य संस्कार आपल्याला द्यायचे असेल तर आपल्या गावामध्ये जो मंदिरामध्ये हरिपाठ होतो ना, त्या हरिपाठामध्ये आपल्या मुलांना पाठवावं लागेल. आपल्या गावामध्ये जी सामुदायिक प्रार्थना होते ना, त्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आपल्या मुलांना पाठवावे लागेल. कारण संस्कार बाजारात विकत मिळत नाही, किलोने मिळतात का? या बाजारामध्ये सगळं मिळेल, परंतु संस्कार विकत मिळणार नाही. समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली. समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली. समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली. रागेत पैसवणी अति शांतता धरोणी, गंभीर गाती सारे किती गोड ही प्रणाली. समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली. लाभो जनास सका किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली, किती गोड ही प्रणाली. बघा, सामुदायिक प्रार्थना हरिपाठ हे मानवी शिक्षणाचे विद्यालय आहे. कारण या उपासनेमधूनच माणूस घडत असतो. इथं माणूस फक्त जन्माला येतो, परंतु त्याला जर का घडवायचं असेल तर त्याला अशा उपासना, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, तुकोबारायांची गाथा असेल, राष्ट्रसंतांची ग्रामगीता असेल, ही द्यावी लागेल. कारण प्रार्थना मानव्य शिक्षणाची शाळा, ग्राम संस्कृतीचा मुख्य जिव्हाळा. भेद कल्पना ही जाती रसातळाला, प्रार्थनेच्या मुशी माझी. प्रार्थना ही मानव्य शिक्षणाची शाळा आहे आणि ग्राम संस्कृतीचा मुख्य जिव्हाळा आहे.
म्हणून आपण आपल्या मुलांना इकडे पाठवलं पाहिजे, त्यांना योग्य वळण लावलं पाहिजे. काही नाही, 30 मिनिटाचा हरिपाठ असतो आणि 18 मिनिटाची सामुदायिक प्रार्थना असते. एवढा वेळ आपण आपलं आयुष्य घडवण्यासाठी काढला पाहिजे. बोली उमापती महादेव की जय. पुढे जाण्या अगोदर बघा, आपल्या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना आज झालेली आहे. अगदी विधिवत ही स्थापना झालेली आहे आणि ही स्थापना करण्याचं अहोभाग्य ज्यांना लाभलं, ज्यांच्या दर्शनाचा लाभ तुम्हाला आणि मला मिळाला, त्या आदरणीय प्रभुदासजी महाराज आळंदीकर, हल्ली मुक्कामे यवतमाळ, इथे उपस्थित झालेले आहे. आणि विशेष सांगण्याचं म्हणजे ते माझ्या परिचयाचे निघाले. माझे आजोबा सासरे आहेत, त्यांचे ते मित्र आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी हे जे आध्यात्मिक शिक्षण आहे त्या आळंदीला सोबत घेतलेलं आहे. नामदेव महाराज शास्त्री, हरिभक्त पारायण नामदेव महाराज शास्त्री, जे संपूर्ण महाराष्ट्रभर न्यायाचार्य म्हणून ओळखल्या जातात, ते आणि आदरणीय प्रभुदास महाराज आणि माझे आजोबा बळीराम महाराज दोड, या तिघांनी सोबतच हे सगळं शिक्षण घेतलेलं आहे. आणि आज त्यांच्या दर्शनाचा योग आम्हाला आला, त्याबद्दल त्यांचा सत्कार आदरणीय नारायण काका करतील अशी मी त्यांना विनंती करते. एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची. तर त्यावेळेची तयार झालेली लोक आहेत आणि ज्ञानी लोक ही खरोखर ज्ञानी असतात, विद्वान असतात, ते आपल्याला दिसत नाही, परंतु ते वागण्या बोलण्यातून आपल्याला दिसत असतं. म्हणून एवढे मोठे महान व्यक्ती आज माझ्या प्रवचनाला इथं उपस्थित झाले. खरं तर मी काहीच नाही आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की ज्ञानाने, वयाने आणि मानाने मी तुम्हा सगळ्यांपेक्षा लहान आहे, तरीसुद्धा तुम्ही सगळी माझ्या पुढ्यात बसलेली आहात. तर सामुदायिक प्रार्थना ही संस्कारांची काय आहे, पाठशाळा आहे. तर या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आपण 2 दिवस सामुदायिक प्रार्थना केली. बघा, तुमच्या गावामध्ये सामुदायिक प्रार्थना होते का? बोलत चला, होते? नाही होत. मग आता 2 दिवस तुमच्या आग्रहासह प्रार्थना झाली, तुम्ही म्हटलं म्हणून आपण प्रार्थना घेतली. इथून पुढे प्रार्थना चालू राहील का, की बस सप्ताह आहे म्हणून 2 दिवस करायची, 4 दिवस करायची? इथून पुढे प्रार्थना चालू ठेवाल तुम्ही? चालू ठेवाल का? नाही, आम्हाला काही गरज नाही म्हणा. अरे, हे आपल्या गावामध्ये जिवंत ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. जोपर्यंत हे सगळं आपण आपल्या गावामध्ये करणार नाही, घडवून आणणार नाही, तोपर्यंत गावाचा विकास होईल कसा? गावामध्ये छान काँक्रीटचे रस्ते झाले, डांबरचे रस्ते झाले, स्लॅबची घरं झाली, घरांची उंची वाढली, बिल्डिंगा चढल्या, म्हणजे काय काय गावाची प्रगती झाली का? नाही. त्या घराबरोबर आपल्या विचारांची उंची वाढणे गरजेचं आहे. त्या घराबरोबर त्या
रस्त्याबरोबर घरासमोर शासनाने ब्लॉक लावून दिले, परंतु मनातील ब्लॉक कधी काढणार आपण? कधी आपण स्वतःला विकसित करणार? जोपर्यंत आपण सामुदायिक प्रार्थना हरिपाठाकडे वळणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. चारित्र्याचे धडे, स्वावलंबनाचे धडे जर का कुठून मिळत असेल तर ते सामुदायिक प्रार्थना हरिपाठ इथूनच मिळतात. परमार्थाकडे वळण्याचं ज्ञान ते इथूनच मिळतं. ही पायाभरणी आहे. पायाभरणीच जर का झाली नाही तर बिल्डिंग व्यवस्थित उभी राहू शकत नाही. मग याची गरज आजच्या आईला आहे, आजच्या स्त्रीला आहे. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण आहे आणि आज आपण ते काम केलं पाहिजे. एखादं सिरियल आपण जरा कमी पाहिलं पाहिजे, है ना? एखादं सिरियल जर का कमी पाहिलं ना, आपल्या मुलाला जर का आपण इथं येऊन घेऊन बसलो तर काय होईल? मुलाचं आयुष्य उज्ज्वल होईल. मुलाला चारित्र्याचे धडे दिल्या जातील. आज मी या आधी सुद्धा बोलली आणि आता परत बोलेल, आज खरी गरज जर का कशाची असेल समाजामध्ये तर ती चारित्र्याची आहे. आज आमचं चारित्र्य जपल्या जात नाही आहे म्हणून हा समाज बिघडत चाललेला आहे. समाजाची अवस्था बिघडत चाललेली आहे. आज समाजातील आईच चारित्र्य म्हणजे काय आहे हे जाणून घ्यायला आणि ती जपायला तयार नाही. मला माफ करा, पण मला हे बोलावं लागत आहे. कारण आजची आई जोपर्यंत चारित्र्यवान होणार नाही तोपर्यंत आमची मुलं चारित्र्यवान घडू शकत नाही. आमच्या मुलीला, आमच्या मुलांना आम्हाला चारित्र्य म्हणजे काय ते शिकवावं लागेल. मुलगी ज्या वेळेला 10 लोकांमध्ये उभी राहते त्यावेळेला तिने कसं बोलावं, कसं उभं राहावं हे आपण शिकवलं पाहिजे. आपली मुलगी ज्या वेळेला घराच्या बाहेर पडते त्यावेळेला तिने कपडे कसे घालावे हे आपण शिकवलं पाहिजे. ज्या वेळेला बघा, आज 21व्या शतकामध्ये आपण जीवन जगत आहोत. याच समाजामध्ये स्त्रीचं चारित्र्य काय असते ना, तुम्हाला सांगते मी. स्त्रीचं चारित्र्य किती महत्वाचं आहे. आज बसमध्ये चढताना एखाद्या पुरुषाचा स्पर्श जर का आपल्याला झाला तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही. अहो, याच समाजामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई नावाची एक स्त्री होऊन गेलेली आहे, जी पतीच्या निधनानंतर गंगाधरराव मरण पावतात. त्यांच्या निधनानंतर पदावरती येते आणि पदावरती आल्यानंतर पहिली लढाई लढत असताना अनेक इंग्रज अधिकारी उभे राहतात. अनेक युद्ध ती करायला लागते. अनेक युद्ध करत असताना प्रत्येक युद्धामध्ये झाशीची राणी जिंकली. एक वेळेला इंग्रजांकडून फरमान आला की आता शेवटचं युद्ध होणार आहे. त्यावेळेला झाशीची राणी हजारो पुरुष सैनिकांना घेऊन निघाली आणि युद्धामध्ये उडी टाकावी. तेवढ्यातच पुढून आवाज आला की राणी साहब, आगे बहुत बड़ी नहर है, हम घोडा नहीं उडा सकते. त्यावेळेला हजारो पुरुषांची घोडे जिथे थांबली तेव्हा पहिला घोडा उडवणारी ही झाशीची राणी होती. झाशीच्या राणीने युद्धामध्ये उडी टाकली आणि युद्धामध्ये उडी टाकल्यानंतर आजूबाजूने सगळे इंग्रज अधिकारी तलवार घेऊन उभे आहेत. त्या इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर ती तलवार चालवायला लागली. त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्यांचा जो मोठा अधिकारी असतो तो पुढे आला आणि राणी साहेबाला बोलायला लागला, राणी साहब, अब तुम्हारे पास कुछ नहीं, ना तुम्हारा महल है, ना तुम्हारा सैन्य है, शस्त्र है, ना तुम्हारा पति है, अब क्या करोगी? तुम तो पूरी तरह से फंस गई हो. त्यावेळेला झाशीची राणी फार सुंदर उत्तर देते. संपूर्ण बाजूने इंग्रजांनी घेरलेलं असताना झाशीची राणी ताट मानेने उभी राहते आणि बोलायला लागते, राव साहब, ये भारत है भारत. राव साहब, हे भारत है भारत. यहाँ सब कुछ छोड़ के जो चरित्र के साथ खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. अरे, ती झाशीची राणी हजारो सैनिकांमध्ये राहिली परंतु एकाही इंग्रज अधिकाऱ्याच्या तलवारीचा स्पर्श सुद्धा तिने आपल्या या शरीराला होऊ दिला नाही. मरण पत्करलं. सुंदर ती झांसी की रानी लड़ी गौरव के संग में, दाग न लगने दिया शत्रु का कुदी आग की जंग में. ती झाशीची राणी आज आम्हाला अभ्यासावी लागेल. त्या झाशीच्या राणीचं चरित्र आज आम्हाला पाहावं लागेल. मरण पत्करलं परंतु चरित्र गमावलं नाही.
आज आम्ही पैसा कमावण्यासाठी काय करत आहोत? आमचा हा देह गहाण ठेवत आहोत. कुठं चाललो आहो आम्ही? हा त्या झाशीच्या राणीचा समाज आहे जिने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मरण पत्करलं, परंतु इंग्रजांना शरण गेली नाही. ती झाशीची राणी कधी कळेल आम्हाला? झांसी की रानी यहाँ की मर्दानी, बंदा बैरागी जिनकी कुर्बानी, लड़ जाएंगे बढ़ जाएंगे है हिम्मत के साथ, मजाल क्या है कि शत्रु की धरे हमारा, मजाल क्या है कि शत्रु की धरे हमारा, मजाल क्या है कि शत्रु की धरे हमारा. मजाल क्या है इस शत्रु की धरे हमारा हात. व्यवहार आपला चालू होता, ती व्यवहार शुद्धता आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये असली पाहिजे, चारित्र्यामध्ये सुद्धा असली पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला काय होईल? शुभ लाभ प्राप्त होईल. आपल्याला जर का चांगल्या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तर व्यवहारामध्ये शुद्धता आणणे गरजेचं आहे. तो व्यवहार आपण प्रत्येक गोष्टीने शुद्ध केला पाहिजे आणि आत्मसात केला पाहिजे. बोलिये उमापती महादेव की जय. हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. इकडे गणपतीजींचा गृहस्थाश्रम अगदी व्यवस्थितपणे चालू असताना बरेच दिवस पालटले आणि कार्तिकेय इकडे मात्र प्रदक्षिणा कार्तिकेयची चालूच होती. तर भरपूर दिवस झाले. नारद महर्षींना वाटलं की इकडे गणेशजींचा विवाह झाला, गणेशजींना पुत्र झाले, छान सगळं चालू आहे. कार्तिकेय मात्र इकडे प्रदक्षिणाच मारत आहे. जाऊन कार्तिकेयांना सांगितलं पाहिजे की गड्या बस झाला आता. नारद महर्षी कार्तिक स्वामींपुढे प्रकट होतात. नारायण 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 प्रकट झाले आणि थांबवलं. कार्तिकेय, अहो किती दिवस झाले तुम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या मागे लागलेले आहात, परंतु तिकडे गणपतीजींचा विवाह झाला, त्यांना पुत्र झाली, त्यांचा गृहस्थाश्रम चालू झाला, तुमच्याकडे प्रदक्षिणा संपलेली नाही. कार्तिकेय बोलायला लागतात, अहो विश्वाची प्रदक्षिणा आहे, संपूर्ण सृष्टीची प्रदक्षिणा आहे, ती काही क्षणात पूर्ण होणारी नाही. त्यावेळेला हे सगळं सांगितल्यानंतर नारद महर्षी म्हणतात, तुम्ही एकदा विचार करा, तुमची ही प्रदक्षिणा मारून आता काहीही साध्य होणार नाही. कारण जे साध्य व्हायचं होतं ते गणपतीजींना साध्य झालेलं आहे, म्हणून तुम्ही आता तुमची प्रदक्षिणा इथं थांबवा. तर कार्तिकेय फार क्रोधित होतात आणि इकडे कैलास पर्वतावरती येतात. विचारायला लागतात की तुम्ही हे काय केलेलं आहे. महादेवांना प्रश्न विचारतात की हे माझ्या मागे तुम्ही काय केलेलं आहे, माझा विश्वासघात केलेला आहे, मला तुम्ही धोका दिलेला आहे, आपल्या एका मुलाचं भलं केलं आणि दुसऱ्या मुलाचं तुम्ही काय केलेलं आहे, वाईट केलेलं आहे. मग हे बरोबर केलेलं नाही, आता मी इथे राहत नाही, मी चाललो घर सोडून. कार्तिकेय भगवान घर सोडून जाण्यासाठी तयार होतात. मी इथं आता राहू शकत नाही तुमच्यासोबत, मला दुसरीकडे कुठेतरी माझी व्यवस्था करावी लागेल. म्हणून कार्तिकेय कैलास पर्वतावरून निघतात, बाहेर जायला लागतात. एका ठिकाणी क्रौंच पर्वतावर ते त्यांची व्यवस्था करण्याचं ठरवतात. क्रौंच पर्वतावर जातात. आता मी लग्नच करणार नाही असं वचन ते देतात आणि मला आता ब्रह्मचारी राहायचं आहे, कुमार अवस्थेमध्ये राहायचं आहे, हे मनाशी ते धारण करतात. तिकडे क्रौंच पर्वतावर राहायला लागतात. क्रौंच पर्वतावर त्यांची उपासना साधना सगळं चालू असतं. इकडे पार्वती मातेला मात्र काही करमत नाही की माझा एक पुत्र छान सुखाने नांदत आहे, इकडे आपला संसार करत आहे, आणि दुसरा पुत्र मात्र तिकडे दुःखी आहे, उपासना करत आहे. हे काही बरोबर नाही आहे.
बघा, आईचा स्वभाव असतो. आईला काय वाटतं की आपल्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, त्याची छान मुलं झाली पाहिजे आणि तो सुखात नांदला पाहिजे. वाटतं ना प्रत्येकाला की माझ्या डोळ्यासमोर हे सगळं झालं पाहिजे. एखाद्या मुलाने जर का म्हटलं मी लग्न करत नाही तर ते आईला सहन होत नाही. एखाद्या मुलाने जर का म्हटलं की मला साधू बनायचं आहे तर ते आईला चालत नाही. तो बेवडा बनला तर चालते, परंतु साधू बनलेला चालत नाही. हो, लग्न झाल्यावर तो मारे ना तिकडे क्वार्टर, ते चालते आईला, परंतु तो समाजासाठी देशसेवेसाठी जर का साधू झाला तर ते आम्हाला मान्य नाही. पार्वती मातेला दुःख झालं की माझा मुलगा तिकडे दुःखामध्ये आहे, जाऊन त्याची भेट घेतली पाहिजे, पाहिलं पाहिजे. म्हणून त्या क्रौंच पर्वतावरती आल्या आणि कार्तिकेयला कैलास पर्वतावरती परत जाण्यासाठी विनंती करायला लागल्या की आपण चला जाऊया आणि सुखाने सगळेजण राहूया. कार्तिकेय, तू नसला तर आम्हाला बरं वाटत नाही, शेवटी तू आमचा पुत्र आहेस. आईच्या भावाने त्या कार्तिकेयसोबत बोलायला लागतात. त्यावेळेला कार्तिकेय सांगतात की मी आता घरी परत येणार नाही. एकदा माझं ठरलं ना तर ठरलं, आता मला घरी परत यायचं नाही आहे. तुम्हाला जर का इथं राहायचं असेल तर मी इथून परत पुढे कुठंतरी निघून जाईल. पार्वती मातेला वाटलं छान आता इथंच राहावं मुलासोबत क्रौंच पर्वतावरती, परंतु कार्तिकेय हे दोघं इथं राहत असताना तो पर्वत सोडून पुढे दुसऱ्या पर्वतावर जातात आणि इथे क्रौंच पर्वतावरती ज्या ठिकाणी पार्वती माता बसतात ती जागा मल्लिका आणि ज्या ठिकाणी महादेव बसतात ती जागा म्हणजे अर्जुन. मल्लिका अर्जुन म्हणून तिथं तीर्थ तयार झालं भोलेनाथाचं. आपण जात असतो ना मल्लिका अर्जुन, भोलेनाथाचं ते तीर्थ तिथं स्थापन झालं. कार्तिकेयाने पुढे तिथे उपासना केली आणि ती उपासना करत असताना आपल्या आईवडिलांची सुद्धा आराधना केलेली आहे. आता पुढे सगळेजण विचारात पडले की कुमार कार्तिकेय हे करणार नाही तर मग आता काय करावं, विवाह करणार नाही तर काय करावं. तर नारद महर्षी कार्तिकेयाला ब्रह्मचारी राहण्याचे धडे देतात, उपासना कशी करावी याचं ज्ञान देतात. कारण मुळात नारद महर्षी स्वतः ब्रह्मचारी आहे, त्यांच्याकडून ते ज्ञान कार्तिकेय भगवंताला प्राप्त होतं आणि कार्तिकेय हे आयुष्यभर कुमार कार्तिकेय म्हणून ओळखले जातात. बोलिये कार्तिकेय भगवान की. तर पुढे युद्धखंड आहे, त्या युद्धखंडामध्ये तारकासुराचा वध आलेला आहे. अनेक दैत्यांसोबत कुमार कार्तिकेयच्या युद्धाचं वर्णन आलेलं आहे आणि पुढे भगवंताच्या अवतारांचं वर्णन आलेलं आहे. बघा, भागवतामध्ये ज्या प्रकारे भगवंताची 24 अवतारं दिलेली आहेत तशीच शिवमहापुराणामध्ये भोलेनाथाची 88 अवतारं आलेली आहेत. 88 अवतारं आहेत भोलेनाथांची, लहान मोठी सर्व. तर या अवतारांचं वर्णन ज्या वेळेला नारदजी ब्रह्माजींकडून ऐकतात आणि हा संवाद ज्या वेळेला सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात त्यावेळेला सूतजी सांगतात की भगवंताची ही जी अवतारं आलेली आहेत ही अवतारं फार सुंदर आणि अलौकिक आहे. भगवंत बघा, महादेव हे अजन्म आहेत, भोलेनाथांचा जन्म झालेला नाही आहे. जन्माचं वर्णनच शिवमहापुराणामध्ये नाही. जन्म फक्त कोणाचा आलेला आहे, पार्वती मातेचा आणि पुढे गणपती भगवंत कार्तिकेय यांचा आलेला आहे. भोलेनाथ हे अजन्म आहेत. मग जो अजन्म आहे तरी त्याने अनेक वेळेला इथं अवतारं धारण केली. ती अवतारं कशी धारण केली, का धारण केली, कशासाठी धारण केली याचं वर्णन पुढे येतं. त्याआधी आपण काही वेळ भजन करूया आणि पुढे जाऊया. गजानन आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की. आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की.
सर्प की है माला, माथे चंद्रमा जटा में गंगा, शिव का रूप निराला। अंतर्यामी सबका स्वामी, अंतर्यामी सबका स्वामी, भक्तों का रखवाला। तीन लोक में बांट रहा है, तीन लोक में बांट रहा है, ये दिन रात उजाला। आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की। आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। बोले उमापति महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर। महादेव। तर पुढे भगवंताच्या अवतारांच्या कथा आहेत. समुद्र मंथनाची कथा आहे जी भागवतामध्ये सुद्धा येते. समुद्र मंथन झालं होतं दैन्य आणि दानव आणि देवतांमध्ये. कशासाठी झालं होतं? समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्यावेळेला एकीकडे दैत्य असतात आणि एकीकडे दानव असतात. त्या समुद्रामधून निघणारे रत्न, माणिक, कपिला गाय, सगळं जे काही निघते ते सगळे देव देवता वाटून घेतात. परंतु ज्या वेळेला हलाहल नावाचं विष निघालं ते प्राशन करण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. कोण प्राशन करेल तर सगळ्यांनी भोलेनाथांना समोर केलं की महादेवा आता तुम्हीच हे एवढं मोठं संकट स्वतःवर घेऊ शकता, तुम्ही हे विष ग्रहण करा. त्यावेळेला भोलेनाथ हलाहल नावाचं विष ग्रहण करतात. तिथे पुढे विष ग्रहण केल्यानंतर काही वेळाने ते विष तिथं विष्णू भगवंत मोहिनी अवतार घेतात. तो मोहिनी अवतार घेऊन दानवांचा तिथं दानव हरतात आणि अमृत जे आहे ते काही देवतांना प्राप्त होतं आणि काही दानवांना सुद्धा प्राप्त होतं. कारण विष अमृत दानव आणि दैत्यांना दोघांनाही प्राप्त होतं. कारण अमृत ज्या वेळेला मोहिनी अवतारामध्ये भगवंत वाटप करतात त्यावेळेला दानवांचा एक दैत्य हा देवतांच्या रांगेत येऊन बसलेला असतो. म्हणून समाजामध्ये दानवही आहेत आणि दैत्यही आहेत. दानव फक्त दिसत नाहीत. या समाजामध्ये आजही दानव आहेत, ते दिसत नाहीत. तर भगवंतांचा भोलेनाथांचा जो इथं अवतार झाला होता तो यक्ष अवतार आहे. पुढे तिनका अवतार आहे. असे अनेक अवतार भोलेनाथांचे आलेले आहेत. त्यानंतर हनुमंत हे सुद्धा भोलेनाथांचाच अवतार आहे. अंजनी माता ज्या वेळेला हिमालयावरती पुत्र प्राप्ती करण्याकरिता तपश्चर्येला बसली त्यावेळेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तिने केला. आणि इकडे जो दक्ष राजाकडे जो काही पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ चालू असतो त्या यज्ञामधून जो प्रसाद असतो, जी घार घेऊन पळते, तो प्रसाद इकडे थोडा अंजनीला सुद्धा मिळते. तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर अंजनीला जे दिवस जातात त्यामध्येच भगवंताचं एक अलौकिक रूप प्रकट होत असतं. आणि अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान,
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान अंजनीचा सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की 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 तर त्या प्रसादामुळेच इकडे अंजनीला दिवस जातात. बघा, आपण सुरुवातीलाच पाहिलं की विष्णू भगवंत आणि महादेव यांचा संबंध कसा आलेला आहे. स्वामी शिष्य गुरु शिष्याचा आलेला आहे. काही ठिकाणी भोलेनाथ भगवंताचे शिष्य आहेत आणि भगवंत भोलेनाथांचे गुरु आहेत. तर काही ठिकाणी भोलेनाथ स्वामी आहेत आणि भगवंत शिष्य आहेत. हा जो गुरु शिष्याचा संबंध आलेला आहे इथं सुद्धा आलेला आहे. ज्या वेळेला आपण सतीची कथा पाहिली त्यावेळेला भोलेनाथ स्वामी म्हणूनच पाहतात ना भगवान रामांकडे. तर त्या राम भगवंतांच्या अवताराचं कार्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला भोलेनाथ सुद्धा हनुमंत या अवतारामध्ये अंजनीकडे प्रकट होतात. अंजनी मातेला दिवस जातात आणि दिवस गेल्यानंतर कालांतराने जे बाळ जन्माला येतं ते हनुमंतराया असतात. हे हनुमंतराया जन्माला आल्यानंतर काही सामान्य बालकाप्रमाणे नसतात. त्यांचं खेळ खेळण्याची पद्धत, गुरु कोणाला निवडायचं तर इंद्राला गुरु निवडलं होतं हनुमंतरायांनी की मला तुमच्याकडे शिक्षण घ्यायचं आहे. इंद्र म्हणायचे की मी काही एकाच जाग्यावर राहत नाही. मी दिवस निघाला तेव्हापासनं तर रात्र होईपर्यंत फिरत राहतो. तू माझ्या मागे मागे कुठं फिरशील, कसं माझ्याकडून शिक्षण घेशील. त्यावेळेला हनुमंतराया म्हणतात की तुम्ही ज्या ज्या दिशेने जाल त्या त्या दिशेने मी तुमच्या पुढे पुढे चालेल. इंद्रदेवाला आनंद होतो की असाही शिष्य पाहिजे. हनुमंतराया इंद्राकडून ज्ञानार्जन करतात आणि इकडे अंजनी माता सुद्धा हनुमंतरायांना चांगले संस्कार देतात, मोठं करतात. जे ज्ञान पाहिजे असते ते ज्ञान देतात आणि पुढे राम भगवंताला ज्या वेळेला खरोखर एका योग्य व्यक्तीची योग्य मार्ग दाखवणाऱ्या, योग्य मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीची गरज असते त्यावेळेला हनुमंतराया हे पुढे येत असतात. हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार
हनुमंतरायांचा अवतार झाला असेल फक्त सीतेच्या शोधासाठी आहे का? नाही. रावणाकडे जी लंका होती ती लंका मुळात भगवान भोलेनाथांनीच तयार केलेली होती. भगवान भोलेनाथांकडे काही कार्य होतं आणि त्यावेळेला रावणाला ब्राह्मण म्हणून बोलावतात. मग ब्राह्मणाला काही द्यायचं असते तर त्यावेळेला रावण, तुम्ही ही निर्माण केलेली सोन्याची जी लंका आहे तीच मला द्या अशी मागणी करते आणि ब्राह्मणाने जी मागितलं ते द्यायचं असते. तर भोलेनाथांनी ती लंका त्यावेळेला रावणाला देऊन टाकली. आता रावणाला लंका मिळाली. रावण फार अभिमानी झाला होता, कारण त्याला वरही मिळाला होता शक्तिशाली म्हणून आणि हे सगळं वैभवही मिळालं होतं. ज्या वेळेला गणपतीचं शिर भोलेनाथांनी काटलं त्यावेळेला ते शिर सुद्धा त्या लंकेतच जाऊन पडतं. मग ती आपण दानात दिलेली आहे आणि दानात दिलेली कुठलीच वस्तू परत घ्यायची नसते. तुम्ही प्रसाद जरी दानात दिला ना तर त्यातील प्रसाद सुद्धा खायचा नसतो असं शास्त्र सांगतं. जानकी बैठे है मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम नाम का मुझे रस चाहिए. सुख ऐले ऐसे अमृत पीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो दिल के इन नगीने में, देख लो दिल के इन नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. हनुमंतराया राम भगवंतांचे सेवक झाले. पुढे अनेक वानर सेना ते उपलब्ध करतात आणि सीता मातेचा शोध घ्यायला लंकेमध्ये जातात. त्यावेळेला सीता मातेसमोर ज्या वेळेला प्रकट होतात त्यावेळेला हनुमंतराया राम भगवंतांनी दिलेली जी अंगठी असते ते त्यांना दाखवतात. पुढे युद्ध होते, लंका जाळल्या जाते आणि तिथं मग राम भगवंत जाऊन पोचतात. हे सगळं कशामुळे घडतं? हनुमंतराया भगवंतांच्या सेवेला आले, सेवे लागी सेवक झालो. भगवंतांच्या सेवेला आले आणि सीता माता भगवंताला प्राप्त झाल्या. अशी ही भोलेनाथांच्या हनुमंत अवताराची कथा इथं आलेली आहे. बघा, साक्षात भगवंताच्या सेवेसाठी इथं अवतार धारण करत आहे. म्हणजे इथे जीवनामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला फार महत्त्व आलेलं आहे. गुरु शिष्य एकाच स्थळीचे भिन्न नाहीत पाहता, मुळीचे सुख संवाद चालती भिन्नत्वाचे रंग रंगणी आणावया. गुरु शिष्य हे एकाच स्थळीचे असले तरी वेळेप्रमाणे आपण आपलं स्थान हे बदलवलं पाहिजे, हे शास्त्र सांगत आहे. आपल्याला शिव महापुराण कथा सांगत आहे. गुरुला जर का आपण डोळ्यासमोर ठेवलं, बघा राम भगवंतांनी ज्या वेळेला विचारलं सगळ्यांना की तुम्हाला काय काय पाहिजे, ज्या वेळेला सीतामाता परत आल्या, रावणाचा वध झाला,
राम भगवंत विजयी झाले त्यावेळेला सगळ्यांना विचारलं तुम्हाला काय काय पाहिजे. सगळ्यांनी मागून घेतलं की मला अर्धराज्य पाहिजे, मला एवढी जागा पाहिजे, मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे. परंतु हनुमंतरायांना ज्या वेळेला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, त्यावेळेला हनुमंतरायांनी काहीच मागितलं नाही. मला फक्त तुमचा सेवक म्हणून ठेवा, बस एवढीच मागणी आहे. ते हनुमंतराया ज्यांना पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, आज त्यांचं कोणाचंच नाव घेतल्या जात नाही, परंतु आज हनुमंतरायांचं नाव प्रत्येक जण घेतं आणि प्रत्येक गावामध्ये हनुमंतरायांची मंदिरं आहेत. गुरुला समर्पित होणे हे कसं असावं, तर हे हनुमंतरायांकडून आपण शिकलं पाहिजे. किती समर्पित व्हावं एका गुरुसाठी. कारण गुरुची जर का कृपा झाली तर जीवनामध्ये काहीच कमी होत नाही. गुरु की निगाही मोक्ष है, गुरु वाक्य ही है संपदा, सेवा गुरु की जो करे पाता नहीं वह आपदा. सब संकटों को मार करने की उसे शक्ति मिले, जब आनंद मिले तो भरपूर से ही फले फुले. गुरुची जर का कृपा झाली तर या जीवनामध्ये काहीच कमी होत नाही. सर्व काही प्राप्त होतं या आयुष्यामध्ये. हो, तुमच्या घरात जर का काही नसेल ना, तुम्ही गुरुची मनोभावे पूजा करा, मनोभावे आराधना करा, तपस्या करा, साधना करा. जे नाही ना ते मिळाल्याशिवाय राहत नाही. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. 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 इथे रासलेखा कोण करी. इथे रासलेखा कोण करी. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करे. इतरांचा लेखा कोण करे. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. ज्ञानदेव माने तरलो तरलो. ज्ञानदेव हे म्हणे रेणा रेणा. ज्ञानदेव माने तरलो तरलो. आता उधरलो गुरु कृपे. आता उधरलो गुरु कृपे. ज्ञानदेव मने तरलो तरलो. ज्ञानदेव माने तरलो तरलो. आता उतरेलो गुरु कृपे. गुरु कृपे. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. श्री गुरु सारीखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. या गुरुला कसं समर्पित व्हावं, आपण भगवंताला कसं समर्पित व्हावं, भगवंताचे सेवक आपल्याला कसं बनता येईल. कारण जीवनामध्ये सेवा फार महत्त्वाची आहे.
सेवेने सर्व काही होते, सेवेनेच सर्व काही मिळते, हसते परहसते सर्वची। पल में सोने की लंका उजाड़ी, अंजना के लाला बाल ब्रह्मचारी, पल में सोने की लंका उजाड़ी। पूज गंगा में बजरंग बली, पूज लंका में बजरंग बली। जय हो खली बली बच गई खली बली, खली बली बच गई खली बली, खली बली। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। रामदूत बनके लंका में आए, रामदूत बनके लंका में आए, रावण का अभिमान घटाए, रावण का अभिमान पल में घटाए। हनुमान की जय। ओ रामदूत बनके लंका में आए, रावण का अभिमान पल में घटाए। ओ पल में जली, पल में सोने की लंका जली। जय श्री राम। मच गई खली बली, खली बली, खली बली, मच गई खली बली, खली बली, खली बली, मच गई खली बली, खली बली। पूज लंका में बजरंग बली, पूज लंका में बजरंग बली, मच गई खली बली, खली बली, बली, मच गई खली बली, खली बली, खली बली, मच गई खली बली, खली बली। भोले 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 बम बोले भोले भोले बम बोले भोले भोले बम बोले। हर हर महादेव, हर हर महादेव। सगळ्यांना एक वेळ पावली खेळायची आहे, नंतर आरती, ठीक आहे? सगळ्यांनी जागीच पावली खेळायची। हॅलो 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 हॅलो, आवाज द्या, आवाज। हॅलो 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 हे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान। हे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान। सभी बोलिए अन एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान। एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान। एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान। एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान। एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान। हे धन्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया। बालपणी गेलासी तू सूर्याला धरा। हो बालपण गेला तू सूर्याला धराया। हादरली ही धरणी, थर थरले आसमान। हादरली ही धरणी, थर थरले आसमान। एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान। एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान। एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान।
तुला रामाचे वरदान अंजनीचा सुद्धा तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथं राम नामाचा तू वाजविला हा डंका रे डंका तो वाजविला डंका सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथं राम नामाचा तू वाजविला हा डंका रे डंका वाजविला डंका खवळले सारे परी हसले विभीषण हे दैत्य खवळले सारे परी हसले विभीषण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की ज्ञानोबा मावले तुकाराम चला सगळ्यांनी पावली खेळायची एक वेळ ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम सर्व ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा मावले मावले 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 तुकाराम मावळ मगरी मावली तुकाराम ज्ञानोबा मावले मावले तुकाराम ज्ञानोबा मावले माऊली तुकाराम ज्ञानोबा मावले मावले तुकाराम ज्ञानोबा मावले माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 मावले तुकाराम हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम जय हो ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम बोले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा मावले तुकाराम ज्ञानोबा
माहिती होईल लगेच. घालायला